म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। गौरी गणपती महालक्ष्मी आल्या, त्यांचं विसर्जनही झालं, पण दरम्यानच्या काळात काय झालं, मी फार गोड खाल्लं, लाडू करंज्या अनारसे साटोरी सगळंच। आता म्हटलं काय करावं, जरा खमंग खावं, वातावरणही खूप छान आहे आणि हे सगळं असं बॅलन्स करावं। म्हणून मी आज जाणार आहे ठाण्यातल्या प्रीतीताईंच्या घरी, त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहे आणि तुमच्यासाठी पाहणार आहे नवीन छान मस्त खमंग रेसिपीज। चला, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या आपल्या भागात आपण आहोत ठाण्यातल्या सौ प्रीती मुकुंद डोके यांच्या घरी। ताई, तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। धन्यवाद। वा, कशा आहात तुम्ही? मी खूप मस्त आहात, मजेत आहात? हो, थोड्याशा मजेत आहात? हो, अगदी मजेत। मला असं थोड्याशा नर्वस वाटतात तुम्ही? नाही ना, मग नर्वस नाही, खूप कॉन्फिडेंट आहे। खूप कॉन्फिडेंट आहात? बरं, कोण कोण असतं घरी तुमच्या? माझ्या घरी माझे मिस्टर, माझी मुलगी आणि मी स्वतः। बरं, किती वर्षांची मुलगी तुमची? माझी मुलगी 8 वर्षाची। 8 वर्षांची? काय नाव तिचं? मानसी मुकुंद डोके। मानसी, बरं। आणि तुम्ही, तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर व्यवसायाने टॅक्स कन्सल्टंट आहेत, त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे। बरं, आणि तुम्ही काय करता? माझा व्यवसाय, मी स्वतः कुकिंग क्लासेस घेते, गेली 6 वर्ष मी याच क्षेत्रात आहे। गेली 6 वर्ष तुम्ही याच क्षेत्रात आहात? बरं, आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 10। बरं, आणि तुमचे हे क्लासेस 6 वर्षांपासून आहेत? हो। पण मग तुम्हाला असं पहिल्यापासून तुम्ही ठरवलं होतं की आपल्याला क्लासेस घ्यायचे का तुम्हाला वाटलं? असं एक्झॅक्टली म्हणजे क्लासेस घेईन असं कधी वाटलं नव्हतं, पण मला ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचं होतं, किंवा साधारण म्हणजे मला असं वाटायचं की आपलं एखादं हॉटेल असावं किंवा काय, म्हणजे मला फार त्याची आवड आहे आणि इट्स माय ड्रीम की कदाचित मी पुढे जाऊन माझं एखादं हॉटेल मी नक्कीच काढीत, पण मला तिथे पारंपरिक पदार्थ ठेवायचे जे आपल्या इथे नाही मिळत। म्हणजे साधारण लोक आता कॉन्टिनेंटल वगैरे असं सगळं खायला बघतात, मग तुम्हाला पारंपरिक पदार्थ कुठे मिळणार? बरोबर, ते शिकायलाही आजकाल बायकांचं अगदी असतं की नाही, आम्हाला अगदी वरण भात लिंबूपासून शिकवा, बरोबर असंही आहे। तर त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या, मग म्हटलं की नाही, मुली आता बऱ्याचशा म्हणजे सगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात, पण जेवणाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, मग ते त्यांना अगदी, कारण का रोज काही अगदी कोणी तंदुरी चिकन वगैरे खात नाही, बरोबर, रोजचं जेवण हा बेस आहे, तर तो आला पाहिजे। तर मी सुरुवातीला काही मुलींना बेसिक कुकिंग शिकवलं। माझ्याकडे एका कंपनी थ्रू फार मोठा ग्रुप आला होता, त्यांना त्यांची कंपनी पाठवणार होती परदेशात, पण रोज बाहेरचं खाऊन चालणार नाही, मग त्या मुलींनी माझ्याकडे बेसिक कुकिंग शिकायला त्या आल्या आणि त्यांनी म्हणजे शिकून, आणि ऑब्व्हियसली हुशारच असतात मुली, आणि त्या शिकून छान त्यांनी केलं। आणि मला म्हणजे अक्षरशः त्यांनी एकदा परदेशातनं फोन सुद्धा केला होता की काकू तुम्ही शिकवलेले पदार्थ आम्ही करतोय। तिकडे परदेशात जाऊन करतात, म्हणजे त्यांची तिथली, ज्याला आपण म्हणतो की परदेशात गेल्यानंतर एक गरज भासते आपल्याला की आपल्याला घरचं खायचं असतं, ते शिकून त्यांना तुम्ही तिकडे पाठवलं। माझा खास कोर्स आहे अब्रॉडला जाणाऱ्या मुलांसाठी। क्या बात आहे, मुलांचे पण क्लासेस घेता? मी जेंट्सचे सुद्धा घेते, मुलांचेही घेते, वय वर्ष 17 पासून मी कोणाचेही क्लासेस घेते। वा वा वा, म्हणजे ऍटलीस्ट 17 वर्ष तरी पाहिजेत, तर त्यांच्यासाठी घेते। मग आता तुम्ही मुलांनाही शिकवता आणि मुलींनाही शिकवता? मुलींना किती नाही म्हटलं तरी एक बेसिक जाण असते, पण मग मुलींना शिकवण्यात आणि मुलांना शिकवण्यात काही फार फरक असतो? कधी कधी होतो, कधी कधी मला असं वाटतं की काही मुलगेही स्मार्ट आहेत शिकण्यामध्ये, जे काही पदार्थ मुलींना माहिती नाहीयेत ते मुलं अगदी व्यवस्थित ओळखतात सुद्धा, आणि बऱ्याचदा म्हणजे माझ्याकडे इन्सिडेंट झालेलीही आहेत। माझ्यासारखे विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? हो नक्की, हो अगदी, की मुलांनी छान चपाती लाटली पण मुलीला नाही आली, असेही आहेत। अरे वा वा, बर। पण मग आता तुमच्या ह्या क्लासेस, तुम्हाला जसं तुम्ही म्हणाला की तुम्हाला एक कधीतरी तुमचं हॉटेल असावं असं तुम्हाला वाटतं, त्यात पारंपरिक पदार्थ शक्यतो असावेत, पण मग आज ज्या रेसिपीज करणार आहात त्या पारंपरिक आहेत का अत्याधुनिक आहेत? अत्याधुनिक आहेत। बर, आता मला एक क्विक रेसिपीज आहेत। बर, मग त्या तुम्हाला का कराव्याशा वाटल्या? काळाची गरज बघून मला असं वाटलं की करावं, हे करावं। बरं, आता मला सांगा, तुम्ही एवढे मुलांचे आणि मुलींचे कुकिंग क्लासेस घेता, स्वतः कथ्थक शिकता,
आणि तुम्ही मगाशी हेही म्हणालात की तुमच्या मुलीवरती तुम्हाला खूप लक्ष द्यायचं आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यामध्ये तुमची एखादी खास आठवण किंवा या क्लासेसकडे वळण्याचा एखादा तुमचा टर्निंग पॉईंट? क्लासेसकडे वळण्याचं कारण असं की माझी मुलगी जेव्हा मी क्लासेस चालू केले तेव्हा ती 3 वर्षाची होती. बरं. आणि मला असं फार वाटत होतं की तिच्यासाठी आपण आता घरी थांबलं पाहिजे. तर मी आधी जॉब करत होते, पण समहाऊ मला ती एकदा म्हणाली की मम्मा तू जाऊ नकोस ना ऑफिसला. बरं. ते मला फार असं लागलं की नाही, तिला माझी गरज आहे. बरोबर. म्हणून मग मी तिच्यासाठी घरी थांबायचं ठरवलं. बरं. पण घरी नुसतं न बसता मग घरी नुसतं न बसता म्हणून मी हे चालू केलं की आपण सुरुवात करून बघूया कसा रिस्पॉन्स येतो. आणि मग त्यानुसार मला म्हणजे 6 वर्षात असंख्य स्टुडंट झालेले आहेत माझे. मी म्हणजे माझं एक सांगण्याचं म्हणणं असं आहे की आपल्यापैकी काही जे मराठी लोक आहेत जी परदेशात आहेत तेही माझे क्लायंट्स आहेत. मी त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांच्यासाठी इकडून ई-लर्निंग्स पण देते. ऑनलाईन नाही, म्हणजे आय शूट द व्हिडिओ आणि मग तिथे पाठवला जातो त्यांना. अच्छा. पण मग मुद्दा असा आहे की मग ते फी कशी देतात? तुमची फी भारतीय पद्धतीने देतात. अच्छा. पण तुम्हाला ते ट्रान्सफर करतात का? हो, पैसे ट्रान्सफर केले जातात अकाउंटला. वा वा. म्हणजे परदेशात तुमचा तिकडे सुद्धा तुमचे स्टुडंट्स आहेत? माझ्याकडे लास्ट इयर माझ्याकडे एक सॅन फ्रान्सिस्को वरनं शेफ आला होता. ही इज अ मराठी गाय, पण तो तिथेच आहे. आणि महत्वाचं म्हणजे माझ्याकडे जॅपनीज स्टुडंट्स येतात शिकायला. आपल्याकडे येतात, इंडियात राहतात त्या, पण आहेत जॅपनीज. पहिले 2 यायच्या, आता 10 तरी येतात. वा, खूप छान. तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा येते. पण आता आपण उरलेल्या गप्पा जरा रेसिपीज करताना मारूया, चालेल ना? शुअर. असं समजा की तुमच्याकडे आज एक भारतीय महाराष्ट्रीयन एक नवीन स्टुडंट आला आणि त्याला तुम्हाला नवीन रेसिपीज शिकवायच्यात. म्हणजे तुम्ही अगदी हक्काने आणि कॉन्फिडेंटली मला शिकवाल? नक्की. रेडी ना? हो, अगदी. चला, आपण आता ताईंसोबत वळूयात किचन मध्ये आणि पाहूयात नवीन रेसिपीज. प्रीती ताईंसोबत आपल्या गप्पा खूप मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला रेसिपी करायची आहे. तयार आहात? हो. व्हेरी गुड. मग आपण जी पहिली रेसिपी करणार आहोत तिचं नाव काय? मलाई पनीर मसाला. मलाई पनीर मसाला. मलाई खायला मिळेल ना? हो, नक्की. नक्की ना? नक्की नक्की. तर एवढा कराल आणि सगळं तुमच्या घरातलीच मंडळी खाऊन. मी माझ्या स्टुडंट, तुम्ही आज माझे स्टुडंट आहात, तुम्ही मदत करणार आहात, त्यामुळे तुम्हालाही मिळेल. व्हेरी गुड. मग आता ह्या मलाई पनीर मसाला साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. पनीर, चीज, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मिल्क पावडर, बारीक चिरलेली सिमला मिरची, दही, काजू पावडर, फ्रेश क्रीम, कॉर्नफ्लॉर, मिरी पावडर, तूप, आलं लसूण पेस्ट, बटर, लिंबाचा रस, साखर, चाट मसाला, मिरचीची पेस्ट, तंदूर मसाला आणि मीठ. तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. आणि आता आपण मलाई पनीर मसाला कृती करूयात. हो की नाही? भलं मोठं साहित्य आपण ब्रेकला जाण्यापूर्वी पाहिलं होतं. खूप मोठं साहित्य आहे, पण त्याची ग्रेव्ही बनेल ती जास्त छान टेस्टी ग्रेव्ही बनेल. नाही, मला कॉन्फिडन्स आहेच, म्हणूनच आज आम्ही तुमच्याकडे आलो. चला, आधी काय करायला लागतं? सर्वात आधी तुपावरती आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. त्याला ब्राऊन नाही करायचंय, फक्त तो मऊ झाला पाहिजे. बर. किती लागणार? जर नसेल तर तुम्ही तेलावरही परतवू शकता. किती लागणार आहे? अगदी 1 चमचा. 1 चमचा पुरे? अगदी बस. बरं, आता तुम्ही ह्या ज्या रेसिपी शिकवता तुमच्या विद्यार्थ्यांना, तर आजकाल बरेच लोक किंवा सर्वसाधारणपणे सगळेच लोक फॉलो करतात की डाएट प्लॅन असेल किंवा काही असेल, त्याचाही विचार तुम्ही करता का? तसं काही नाही? आहेत, माझ्याकडे तशाही रेसिपीज आहेत. बरं. त्याही शिकवल्या जातात. 4 दिवसाचा कोर्स आहे. बापरे, तुम्ही लगेच माहितीच देऊन टाकलीत आम्हाला, हो की नाही? हो. बरं. साधारण 4 ते 5 मिनिटं हा कांदा परतवायचा आहे. 4 ते 5 मिनिटं. बरं. म्हणजे थोडासा मऊ होईपर्यंत? अगदी मऊ. हो. ओके. बरं. झालाय का तसा आता तुम्हाला हवा तो? हो. पुढे आता ह्या पूर्ण गार करून घ्यायचा आहे आणि मग दही त्याच्यामध्ये घालून आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत. म्हणजे तुर्तास आपल्याला कांदा गार करून घ्यायचा. कांदा गार करून. चला, मग आपण चांगल्या तुपात जो कांदा परतवून घेतलाय 4 मिनिटं, तो आता गार करायला ठेवूया. मलाई पनीर मसाल्यासाठी लागणारा कांदा आपण सुरुवातीला चांगल्या तुपात परतवून घेतला आणि तो गारही केला. पुढे काय करायचं? पुढे आता आपल्याला दही लागेल. बरं. ते दही आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्सरला आपण याची पेस्ट करणार आहोत. कांद्यामध्ये दही घालायचं. आणि कधीही दही घालताना ते फेटून घ्यायचं चांगलं आणि मग घालायचं, म्हणजे जे क्रीमी टेक्स्चर असतं ते ग्रेव्हीला येतं. म्हणजे अगदीच घट्टच्या घट्ट घालायचं नाही, हो की नाही? दह्याचं काही प्रमाण आहे का? साधारण पाव कप दही घातलं पाहिजे. पाव कप दही. आणि कांदा किती घेतला होता आपण? हे साधारण 4 कांदे आहेत मीडियम साईजचे, ते आपण कापून घेतले, बारीक कापून घेतले. पुढे काय करायचं म्हणालात? आता ह्याची पेस्ट करायची मिक्सर मध्ये. बरं. आणि ती मग आपण पुढे ग्रेव्हीसाठी वापरणार. ओके. म्हणजे कांद्याचं हे मिश्रण जे आपण दह्यासोबत तयार केलंय ते मिक्सर मध्ये बारीक करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात, हो ना? हो. चला, दही आणि कांद्याचं मिश्रण आपण मिक्सर मधनं वाटून घेतलं. पुढे काय करायचं आता?
आता आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे. बरं, काय करायला लागतं मादी? त्यासाठी एका बाउलमध्ये आपण ह्या सर्व वस्तू घेऊ. सांगते तुम्हाला. हो सांगा. काजू पावडर. काजू पावडर. पुढे काय करायचंय? त्याच्यानंतर चीज, 1 चमचा मिल्क पावडर घालायचे, कॉर्नफ्लोअर, चाट मसाला पाव चमचा. पुढे तंदूर मसाला अगदी 1 चमचा आणि त्यात थोडासा जास्त. आता पुढे आलं लसणाची पेस्ट घालायची. ही आहे का? हो, आलं लसणाची पेस्ट आहे. हो. पण मग ही पांढरी अशी कशी रंग? ही मी होममेड बनवलेली आहे स्वतः. आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे आलं लसूण पेस्ट करत असताना त्याच्यात 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे, 1 चमचा मिरचीची पेस्ट, पाव चमचा साखर घ्यायची आपल्याला, लिंबाचा रस घालायचा 1 चमचा. पुढे काय करायचं? मिरी पावडर. फ्रेश क्रीम घालायचं आहे आपल्याला. फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरातलं दुधावरची सायही वापरू शकता. ती फक्त घेताना दुधामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे टेक्स्चर प्रॉपर राहतं ग्रेव्हीचं. बरं, जसं मग अशी आपण दही अख्खं घट्ट न घेता त्याला थोडंसं फेटून घेतलं, तशीच साय पण दुधासोबत थोडीशी मिक्स करून घ्यायची. ओके. पुढे काय लागणार आहे? आता आपण मीठ घालणार आहोत. आता आपण पाणी घेणार आहोत. बरं. आणि त्याची पेस्ट करणार आहोत. पाणी किती लागणार आहे? साधारण 1 कप हवं पाणी. 1 कप. आणि पेस्ट परत काय मिक्सरमध्येच करायची? पेस्ट ही मिक्सरमध्येच करायची. चला मग आपण आता हे जे सगळं मिश्रण एवढं मोठं छान तयार करून घेतलं, त्यात पाणी पण मिक्स केलंय, याच्या आता आपण परत एकदा पेस्ट करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. आपण तयार केलेल्या मिश्रणाची सुद्धा आपण आता पेस्ट तयार करून घेतली मिक्सरमधनं. पुढे काय करायचंय? आता आपण बटरवर टोमॅटो आणि सिमला मिरची परतवून घेणार आहोत. बरं, बटरवर. या रेसिपी पुरता तरी काही तुम्ही डाएटचा विचार केलेला दिसत नाही. चीज आहे, बटर आहे, सगळंच आहे ह्याच्यात, हो की नाही? तुम्ही ह्याच्यामध्ये पनीरच्या ऐवजी टोफू वापरू शकता. बरं, ठीक आहे. बटरच्या ठिकाणी ऑलिव्ह ऑइल वगैरे यूज करू शकता. हो की नाही? काय करायचं पुढे? तेलावर आधी सिमला मिरची परतून घ्यायची. बटरवर आधी सिमला मिरची परतून. चुकून तेलावर म्हणालात की नाही? हो, ठीक आहे. बटरवर किती घालणार आहे? पुरे एवढी? हो. बरं. आता थोडीशी ना ही अगदी म्हणजे पूर्ण शिजवायची नाहीये, थोडासा क्रंचीनेस असला पाहिजे त्याच्यामध्ये. बरं, तेवढीच परतवून घ्यायची बटरवर. आणि मग लाल टोमॅटो घालायचं, हो की नाही? व्यवस्थित परतवून झाली आहे सिमला मिरची. हो, आता आपण टोमॅटो परतवून घ्यायचा. बरं, सगळे लागणार आहे. ओके. पुढे काय करायचंय? आता ह्याच्यावर सर्वप्रथम आपण कांद्याची जी दह्यावाली पेस्ट आहे ती टाकायची, जी आपण सुरुवातीला करून घेतली होती. हो, सुरुवातीची पेस्ट ती आता घालूया लगेच. हो. आता पुढे काय करायचंय? आता ही जरा 5 मिनिटं तरी परतवायची, कारण का हा जो दह्याचा पर्टिक्युलर स्मेल येतो तो गेला पाहिजे. आणि मग आपण जी दुसरी केलेली पेस्ट आहे ती घालणार. त्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे सगळे ऍड केलेले मसाले आहेत ती नंतर ऍड करायचे. बरं, म्हणजे याला 5 मिनिटं लागतात. ओके. पण मला सांगा, मला तुम्हाला एक विचारायचंय की आता ही एवढी किचकट आहे, थोडीशी मोठी आहे, ही एवढी मोठी रेसिपी तुम्ही शिकलात कुठनं का पाहिलीत कुठे? नाही, मी आधी ही खाल्ली होती एक ठिकाणी. थोडंसं माझं इन्व्हेन्शन त्याच्यामध्ये मी केलंय आणि मग ही तयार केलेली आहे. अच्छा, म्हणजे जी खाल्ली त्यात थोडेसे बदल केले. आणि मग ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवलीत का तुम्ही? हो, बरेचदा. पुढे काय करायचंय? आता ही पेस्ट आपण घालणार आहोत, जी दुसरी आपण तयार केली होती. पुढे काय करायचं? आता आपण याच्यात पनीर घालणार आहोत. पनीर घालायचं आणि मला वाटतं पनीर घातल्यावर रेसिपी पूर्ण होईल. पनीर घातल्यानंतर किती वेळेला वाट पाहिजे आपण? एक फक्त छोटी उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आणि आपली रेसिपी तयार. काय नाव म्हणाल तुम्ही? मलाई पनीर मसाला. फॅन्टॅस्टिक. छोटीशी उकळी आल्यानंतर ही रेसिपी तयार होती. तोपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या मलाई पनीर मसाल्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मलाई पनीर मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पनीर, चीज, कांदा, टोमॅटो, मिल्क पावडर, सिमला मिरची, दही, काजू पावडर, क्रीम, कॉर्नफ्लॉवर, काळी मिरी पूड, तूप, आलं लसूण पेस्ट, बटर, लिंबाचा रस, साखर, चाट मसाला, मिरची पेस्ट, तंदूर मसाला आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये कांदा परतून तो थंड करून घ्यावा. थंड केलेला कांदा एका बाउल मध्ये काढून त्यामध्ये दही घालावं आणि त्याची पेस्ट करून घ्यावी. एका बाउल मध्ये काजू पावडर, चीज, 1 चमचा मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर, चाट मसाला, तंदूर मसाला, आलं लसूण पेस्ट, 1 चमचा मिरची पेस्ट, पाव चमचा साखर, लिंबाचा रस, मिरपूड, फ्रेश क्रीम,
मीठ आणि 1 वाटी पाणी घालून मिश्रण वाटून घ्यावं. कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये सिमला मिरची, टोमॅटो, दही आणि कांद्याची पेस्ट, काजू पावडर आणि मिल्क पावडरची पेस्ट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून ग्रेव्ही शिजवून सर्व्ह करावी. मलाई पनीर मसाला आता आपण पाहिला. आता आपल्याला दुसरी रेसिपी पाहिजे. तिचं नाव काय? सतपाडी रोटी. सतपाडी रोटी. बरं, ही कुठनं शिकलात तुम्ही? ही मी खाल्लेली आहे आणि मी आता बनवते. नाही, खाल्ली असेलच, पण कुठे खाल्ली? एका रेस्टॉरंटमध्ये खाल्ली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये खाल्ली होती? मुंबईला फेमस रेस्टॉरंटमध्ये खाल्लेली आहे. बरं, पण मग रेसिपी त्यांच्याचकडनं माहिती नाही, मी खाल्ल्यानंतर ते कळलंय मला त्याच्यात काय आहे. ते घरी येऊन मी बघितलं करून, ते आवडलं. मग तुम्हाला काय वाटलं? आम्ही खाताना सुद्धा असं चाणाक्ष बुद्धी निघालो, हो की नाही? नक्की. मग घरी गेल्यावर तुम्ही त्यात काही बदल केलेत पदार्थांमध्ये का तेच सगळे आहेत? मी बदल असा केलाय, मी त्याच्यात जो मसाला घातलाय तो मी वेगळा घातलेला आहे, तो माझा घातलेला आहे. माझा म्हणजे तुम्ही घरी तयार केला? नाही, घरी नाही तयार केलेला आहे, पण त्याच्याने त्याला टेस्ट येईल असं मला वाटलं म्हणून मी तो घेतलेला आहे. अच्छा, त्याच्याने त्याला तुम्ही खाल्लेल्या रेसिपीपेक्षा वेगळी टेस्ट येईल, कारण ती जरा बरीच असेल ना. हो, चांगली. तुम्ही खाल्ली होती ती? नक्की चांगली होती ना? अगदी. चला मग आता सतपाडी रोटीसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. मळलेलं कणिक, कैरीचं लोणचं, जिरालू मसाला, कोथिंबीर आणि मीठ. आणि आता आपण पाहणार आहोत सतपाडी रोटी साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. आता आपल्याला फक्त कृती करायची आहे. खूप भूक लागली आहे मला. कृती करण्याच्या वेळेस आपल्याला कैरीचं जे हे लोणचं घेतलेलं आहे त्यात जिरालू मसाला घालायचा आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे. जिरालू मसाला घालायचा आहे. तुम्ही म्हणालात मगाशी की हा मसाला तुम्ही स्वतः? मी केलेला नाहीये हा स्वतः, हा मिळतो बाहेर. बरं, जिरालू मसाला. त्याला जिरालू मसालाच म्हणतात. का बरं असं म्हणत असतील? हे गुजराती लोक साधारण भाजी वगैरे करायला यूज करतात. हा. अच्छा, मग तो मसाला आपण वापरायचा आहे. बरं, घ्या. किती घालायचा आपण त्या आंब्याच्या लोणच्यामध्ये? साधारण 1/2 टीस्पून तरी घालायला हवा. बरं, म्हणजे लोणच्याच्या प्रमाणानुसार. लोणच्याचं प्रमाण अर्धा कप तरी असलं पाहिजे. जर तुम्ही एक साधारण 10 ते 12 रोटी करणार असाल तर अर्धा कप लोणचं हवं. अर्धा कप लोणचं हवं. व्हेरी गुड. मग आता काय करायचं पुढे या मिश्रणाचं? आता ह्याला आपण एकदा मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची. आंब्याच्या लोणच्यामध्ये आपण जो जिरालू मसाला टाकलाय त्या मिश्रणाची आपण आता पेस्ट करून घेऊया. सतपाडी रोटीसाठी लागणारं हे मिश्रण आपण करून घेतलंय. यामध्ये लोणचं आणि कुठला मसाला? जिरालू मसाला आपण घातला होता आणि पोळी लाटून घेतली. हो. पुढे काय करायचं? आता हा मसाला आपण ह्याला लावणार आहोत. घ्या. मग पसरवायचं का त्याच्यावरती? हो, पसरवायचंय. बरं. हाय मिक्सर मध्ये आपण अगदीच काही बारीक नाही करून घेतलं नाही, थोडीशी कैरी अशी दाताखाली आली पाहिजे खाताना पराठ्यामध्ये. आता आपण ह्याला एक फोल्ड देणार आहोत. बरं. तो एक विशिष्ट पद्धतीचा फोल्ड आहे. त्या फोल्डनी जेव्हा आपण हा पराठा फायनली भाजू तेव्हा त्याला छान असे लेअर्स सुटतात. वा वा, कसा मग तो आता करून दाखवा आम्हाला फोल्ड. ह्या साधारण ह्याच्या रोटीच्या मध्यभागी गोल करायचा आहे. बरं. आणि ही रोटी हळू हाताने सरकवायची. बरं, मधनं फाडल्यासारखं आपण करतोय त्याला, हो की नाही? हो, आणि शक्यतो हलक्या हाताने हे करावं, नाहीतर रोटी फाटेल आणि त्याचा पूर्ण जो म्हणजे आपल्याला लेअर द्यायचा आहे तो प्रकार होणार नाही. हो, बरं बरं बरं. आणि आता पुढे काय करायचं? ह्याला आपण एका साईडने शक्यतो एक अशी बाजू बघावी की जिथे पातळ झालं असेल तिथे तो कट करायचा. म्हणजे जिथे ते मिश्रण भरले गेलेलं नाहीये तिथनं कट करायचं. आणि हा साधारण असा रोल करत घेऊन यायचा आहे आणि ही जी शेवट आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे. एक साधारण असं दाबून घ्यायचं. त्याची टोकाची बाजू आपण परत खाली घालून घुमटली अशी, हो की नाही? आणि त्याला अगदी हलका दाब द्यायचा आहे, कारण ह्या ज्या रेषा आहेत ह्या नंतर पराठ्यावर दिसल्या हव्यात. बर बर बर. ओके, म्हणजे आता हे छान आपल्याला गोल करून झालंय त्याचं. त्या रेषाही तशाच राहू द्यायच्या म्हणालात नाही का? हा, रेषा ह्या अशाच राहिल्या पाहिजे. बरं, पुढे काय करायचं आता? आता आपण हे लाटून घेऊया. घ्या मला लाटून. ओके, आपण आता हे लाटून घेतलेले पराठे याच्यावरती घातलेत. हो, पण आपण एरवी तेल तूप असं काहीतरी तव्यावरती घालतो ते आपण नाही घातलंय ना? तव्यावरती तेल आणि तूप जर आधी घातलं ना तर ते पराठा शिजलाय की नाही ते कळत नाही. ओके, त्यामुळे आधी थोड्या दोन्ही साईडने जरा व्यवस्थित शेकून घ्यायचं आणि मग तूप लावायचं. बरं, जेणेकरून तूपही कमी लागतं. बरोबर. आणि व्यवस्थित शिजतो पण, शिजलाही जातो. बरोबर. किती वेळ लागतो याला भाजायला? साधारण 1-2 मिनिटं एका बाजूला. बरं. आणि आता नंतर तूप कधी लावायचंय मग? आता 1-2 मिनिटांनी आपण ह्याला तूप लावू. खालून सुद्धा जरा त्याला शिकू देत व्यवस्थित, मग आपण तूप लावू. 2 मिनिटांनंतर तूप लावायचं. झालं तुम्ही कडून भाजून? हो, आता आपण ह्याला तूप लावूया. बरं. आणि पुन्हा एकदा परत पलटी करूया. बरं.
तूप अगदीच थोडंसं लावायचं आहे का? अगदी थोडं. बरं. साधारण ज्यांना तूप आवडत असेल ना व्यवस्थित त्यांनी जास्त लावलं तरीही चालेल. बरं. पण साधारण थोडंच तूप असलेलं जास्त चांगलं. आणि आपण दोन्ही बाजूला तूप लावणार आहोत त्यामुळे ते व्यवस्थित शेकलं लावलेलंच बरं. हो की नाही? बरोबर. अरे वा, छान भाजला गेला याही बाजूने. आणि आता तूप लावलं की आपला सतपाडी पराठा तयार. म्हणजे साधारण 5 मिनिटं लागतात. हो की नाही त्याला? अगदी 5 मिनिट. व्हेरी गुड. आमचा सतपाडी गरम गरम पराठा तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. सतपाडी रोटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेलं गव्हाचं पीठ, जिरालू मसाला, लोणचं, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम कैरीच्या लोणच्यामध्ये अर्धा चमचा जिरालू मसाला घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. भिजवलेल्या कणकेची पोळी लाटून त्यामध्ये लोणचं आणि जिरालू मसाल्याची पेस्ट लावावी. लाटलेली पोळी पुन्हा दुमडून त्याची पारी करून ती फोल्ड करून घ्यावी आणि लाटून घ्यावी. तूप लावून फ्रायपॅन मध्ये सतपाडी रोटी दोन्ही बाजूनी भाजून घ्यावी. वरून कोथिंबीर भुरभुरून सतपाडी रोटी सर्व्ह करावी. ताई, मलाई पनीर मसाला आणि सतपाडी पराठा या 2 खूप छान आणि वेगळ्या रेसिपीज तुम्ही मला आणि आमच्या प्रेक्षकांना करून दाखवल्या आणि म्हणून झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असतो. धन्यवाद. कसं वाटलं तुम्हाला हे रेसिपीज करताना आमच्या प्रेक्षकांसाठी? मला खूप बरं वाटलं, मजा आली, आनंद मिळाला. नक्की ना? नक्की. चला, यांना खूप बरं वाटलं. तुम्हाला आजचा भाग नेमका कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. ठाण्यातल्या प्रीती त्यांच्या घरी आज आपण आलो आणि त्यांनी एवढ्या सुंदर छान नवीन रेसिपीज आपल्यासाठी करून दाखवल्या. आता त्यांची मुलगी, त्यांचे मिस्टर आणि सगळे कुटुंबीय आमच्यासोबत आहेत. आम्ही आता या मस्त रेसिपीचा आस्वाद घेतो. तुम्ही काय निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.